मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा आता काहीही खायला प्यायला तयार नसते। तिच्या आईचं निधन असं अचानक झाल्यामुळे तिच्यासाठी हा खूप मोठा धक्काच असतो। त्यामुळे ती धड पाण्याला सुद्धा हात लावत नसते। त्याच वेळेला सीमा आणि साई हे दोघंही जण रमाला समजावत असतात आणि रमाला सांगत असतात की असं काही करू नको की जेणेकरून तुला त्या सगळ्याचा त्रास होईल आणि बाळाला सुद्धा तू बाळाचा विचार कर आणि तू पाणी तरी पिऊन घे। परंतु रमा म्हणत असते की नाही, मला काही खायची प्यायची इच्छा नाही। त्याच वेळेला सीमा खूप जास्त रडत तिला समजावत असते आणि म्हणत असते की मला कळते तुझ्या मनाची परिस्थिती काय आहे ती, पण तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल। आता सीमा बोलत समजवत असतानाच तिथे पंकज काका आणि मंगल मावशी येतात। दोघंही जण आल्यानंतर रडलेल्या रमाला म्हणत असतात की रमे, अशी खचून जाऊ नकोस, कारण आपल्यालाच या सगळ्यातून मार्ग काढायला हवा। आपणच जर असं रडत राहिले तर आपल्या कावेरीला सुद्धा वाईट वाटेल ना, त्या गोष्टीचा सुद्धा तू विचार तर कर ना, असं देखील आता रमाला समजावलं जातं। पण रमा जी आहे ती खूप जास्त रडतच असते। त्याच वेळेला आता पंकज काका आणि मावशी हे दोघंही म्हणत असतात साईला की आज तुझ्यामुळे आमची रमा सुरक्षित आहे। खरंच तुझे आभार कसे मानू ना कळतच नाहीयेत। आणि असं बोलून ते आता खरं तर साईचे आभार मानत असतात। साई म्हणत असतो की काय तुम्ही पण। त्याच वेळेला दोघांनाही खूप जास्त रडू येत असतं, कारण आता कावेरी तर गेलेलीच असते, पण त्यांना आता राहायला सुद्धा घर नसतं। त्यामुळे सगळी स्वप्न त्यांची अगदीच पणाला लागलेली असतात। आता आमचं कावेरी नाही तर इथे कोणी सुद्धा नाही, असं देखील आता पंकज काका आणि मावशी साईला म्हणत असतात। साई म्हणत असतो की तुम्ही असं काय म्हणताय, हे घर सुद्धा तुमचंच आहे की, तुम्ही कधीही येऊन राहू शकता ना। त्याच वेळेला आता सीमा सुद्धा म्हणत असते की अशा गोष्टी तुम्ही का बोलताय, तुम्हाला मुकादमांचं पण घर आहे की, तुम्ही गेस्ट हाऊसमध्ये राहू शकता। पण आता पंकज काका आणि त्याचसोबत मंगल मावशी यांना आता रमासोबत राहायचं नसतं, कारण त्यांना आता शेवटची वॉर्निंग जी दिलेली असते, त्यामुळे आता त्या दोघांनाही रमासोबत राहता येत नसतं। कितीही इच्छा असली तरी सुद्धा रमा मात्र म्हणत असते की तुम्ही आता दोघंही जण मला सोडून कुठे जाणार आहात। त्यावर पंकज काकाने मावशी म्हणतात की आम्ही गावाला जाऊ, इथे राहिलो ना तर सारखी आम्हाला कावेरीची आठवण येत राहील आणि कावेरीची आठवण आली की आम्हाला पुन्हा ते जुने दिवस आठवतील, आणि म्हणूनच म्हटलं की आम्ही इथून गेलेलंच बरं। पण आता रमा म्हणत असते की तुम्हाला माझा विचार येत नाहीये का, मी एकटी काय करू, मला तुमची गरज आहे, तुमच्या साथीची गरज आहे, आणि त्यावेळेला तुम्हीच जर माझ्यासोबत नसाल तर मी असं काय करू। तर आता मावशी जी आहे ती समजावते आणि मावशी म्हणत असते की प्लीज रमा, कोणताही गैरसमज करून घेऊ नको, पण आम्ही आता इथे राहू शकत नाही। आणि साई, तुम्ही आमच्या रमाची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेताय, आमच्या रमाला राहायला घरही तुमच्यामुळेच मिळालंय, तुमचे आभार किती मानावे खरंच कळत नाही, असं देखील आता इकडे मात्र असणारे पंकज काका ही साईला बोलत असतात। बिचारी रमा खूप जास्त रडत असते, कारण तिला त्रास जो होत असतो, कारण तिचे सगळीच लोक तिच्यापासून लांब जात असतात। पण मंगल मावशी आणि त्याचसोबत इथे असणारे पंकज काका हे दोघंही जण जे आहेत ना ते इरावतीच्या त्रासामुळे कंटाळलेले असतात, आणि इरावतीने त्यांना आता धमकी दिलेली असते की जे कावेरीच्या बाबतीत झालं ना ते तुमच्या रमाच्या बाबतीत देखील होऊ शकतं, धामधूम, असं बोलून तिने आता कावेरीचा जो काही गुन्हा केलेला असतो, म्हणजेच कावेरीला जे काही जीवानिशी मारलेलं असतं त्याची कबुली देखील आता मंगल मावशीच्या समोर दिलेली असते। त्यामुळे मंगल मावशी आता खूप जास्त चिडलेल्या असतात, आणि मंगल मावशी देखील आता रागानेच म्हणत असतात की नाही, आता तर तुला मी सोडत नसते, आणि असं बोलून आता इरावतीच्या अंगावर धावून जात असतात। पण पंकज काका जे आहेत ते थांबवतात आणि कुठे तू या बाईच्या नादी लागते असं म्हणतात। त्याच वेळेला आता त्या दोघांनाही सांगितलं जातं की तुम्ही इकडनं निघून जायचं। पण त्याच वेळेला आता तिथे पोलिसांना सुद्धा बरोबर करेक्ट टायमिंगवर तिने बोलवलेलं असतं, जेणेकरून आहे ना
की त्यांना थोडं घाबरवता येईल। पोलीस तिथे आल्याबरोबर आता पोलिसांना ती सांगू लागते की बघा ना, हे दोघंही जण ना मला धमकवत आहेत, पैशांसाठी मला फोर्स करता आहेत, असं खोटं नाटं ती पोलिसांना सांगते। त्याबरोबर पंकज काका म्हणतात की काय मूर्ख बाई आहेस का तू, आम्ही तुला कधी ब्लॅकमेल केलं, उलट तूच तर आम्हाला ब्लॅकमेल करतेस। पण ते पोलीस थोडी ना आता ऐकायला तयार असतात, ते मात्र इरावतीच्याच बाजूने असतात। ते लगेच पंकज काकांची कॉलर धरतात आणि काय रे, तुम्ही त्या बाईला फसवताय का, असं बोलून आता त्यांच्यावर आवाज चढवू लागतात। आणि त्यामुळे आता खूप जास्त घाबरायलाच झालेलं असतं। ज्या वेळेला आता खूप जास्त भीती वाटत असते त्यावेळेलाच आता इकडे मात्र पंकज काका आणि त्याचसोबत तिथे असणारी जी मंगलमावशी आहे ते आता ठरवतात की काही झालं तरी आता ऐकावंच लागणार आहे ही जे काही म्हणते ते, कारण दुसरा कोणताही पर्याय आता आपल्याकडे उरलेला नाही हे सुद्धा आता त्यांना माहिती झालेलं असतं। आणि त्यामुळे आता जे काही सांगितलं जातं ते ऐकण्या न वाचून आपल्याकडे पर्याय नाही आणि हे आता रमाला सुद्धा करावंच लागेल। म्हणजेच रमाचा जीव वाचवायचा असेल तर आपण इथे थांबून उपयोग नाही, आपल्याला लवकरात लवकर गावाला जावं लागेल, असं देखील आता इरावतीच्या बोलण्यावरनं ते ठरवतात। आणि इरावतीने पावलापावलांवर त्यांना ब्लॅकमेल केलेलं असतं का तर रमापासून लांब जाण्यासाठी। त्यामुळे आता बिचारे रमापासून लांब जाण्याचा निर्णय घेतात। त्याच वेळेला आता सीमा जी आहे ती पण समजवत असते आणि म्हणत असते की तुम्ही मुकादमांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहू शकता, पण असं रमाला अचानक सोडून जाऊ नका, कालच कावेरी गेली आणि आज तुम्ही, पण मंगलमावशी आणि त्याचसोबत पंकज काकांकडे ऑप्शन नसतो, कारण रमाची सुद्धा त्यांना काळजी असते। इरावतीने दिलेली धमकी हे सारखं आता त्यांना आठवत असतं, त्यामुळे आता त्यांना जावंच लागणार असतं, कोणताही पर्याय त्यांच्याकडे उरलेला नसतो। त्यांना समजावत असतो आणि म्हणत असतो की हे घर सुद्धा तुमचंच आहे, प्लीज असं करू नका, या घरी थांबा। परंतु पंकज काका म्हणतात की तू आमच्या रमाची काळजी योग्यरित्या घेशील यावर माझा पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच तर तुझ्यावर इतकी मोठी जबाबदारी आम्ही सोडून जात आहोत। पण आता आम्हाला इथे थांबता येणार नाही, आमच्यासुद्धा काही गैरसोयी होतील, पण आम्ही ते सगळं काही मॅनेज करू, कारण आम्हाला आमच्या रमाची काळजी जास्त आहे। तर आता रमा जाणाऱ्या मावशीला घट्ट मिठी मारून रडते, कारण आई गेल्यानंतर एकमेव मावशी ही आईच्या रूपात आपल्याकडे असते आणि त्यामुळे रमाला आता मावशीसुद्धा तिच्यापासून लांब जाते याचं दुःख जास्त झालेलं असतं। आणि म्हणूनच रमा आता मावशीला घट्ट मिठी मारून रडते। त्याचसोबत आता मावशी जी आहे ती सीमाला सुद्धा भेटते आणि म्हणत असते की आता आम्ही निघतो, पण आमच्या रमाची काळजी नीट घ्या, असं बोलून आता पंकज काका देखील रमाचा निरोप घेतात आणि जरी काही लागलं तरी आम्हाला फोन कर, आम्ही तुझ्यासाठी कायमच असू, आम्ही तुझ्या बाळालाही बघायला येऊ, असं देखील पंकज काका आता रमाला सांगतात। पण आताच्या वेळेला त्यांना इकडनं निघावं लागणार असतं, म्हणूनच आता ते रमाला भेटतात आणि रमाचा निरोप घेऊन त्यासोबत साईला सुद्धा रमाची काळजी घ्यायला सांगून पंकज काका आणि मंगलमावशी दोघंही जण जायला निघतात। पण या सगळ्याचा रमाला मात्र खूप जास्त त्रास झालेला असतो। बिचारी रमा या सगळ्यातून कुठेतरी बाहेर पडत असते, पण अजूनही ती या सगळ्यामध्ये जास्त अडकत असते। आता रमाला अक्षरशः चक्कर येते आणि रमा खाली पडणार तितक्यातच सीमा तिला सावरते आणि तिला म्हणत असते की बाळा असं करू नकोस, काहीतरी खाऊन घे, जर तू काहीच खाल्लं नाहीस ना तर तुला या सगळ्याचा त्रास होईल आणि मला ते बघवणार नाही, प्लीज थोडंच तरी खाऊन घे। साईसुद्धा सांगत असतो की बाळासाठी तरी थोडंसं खाऊन घे ना, असं करू नकोस। आणि तिला जवळ घेतलं जातं आणि त्याच वेळेला आता इकडे जी माही असते तीच आपल्या घरात आहे, कारण मी त्या दिवशी पाहिलं रमा इथे कशी काय असू शकते, तर रमा इथे नसणारच ना, कारण रमा ही तिकडे आहे, कारण तिकडे तिच्या आईचं निधन झालं होतं, मग ती तिकडेच असणार असं आनंद हा सांगून समजावत असतो। पण आता इतकं सगळं समजून सुद्धा म्हणजेच जानू जी आहे ती म्हणत असते की नाही, काल तर रमा इथेच होती, म्हणजेच आपल्या घरात जी होती ती कोण होती हे तर मला समजायला हवं ना। आणि तुला माहिती आहे का, मला असं वाटते की आपल्या घरात माही होती आणि ती सुद्धा प्रेग्नेंट आहे। आनंद म्हणत असतो की तुला काही वेड लागले का, असं काहीही नसणार आहे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं देखील तो तिला बोलून आता समजवायचा प्रयत्न करतो। आनंद जानूला समजून घेत नाही आहे याचा खरं तर तिला खूप जास्त राग आलेला असतो आणि म्हणूनच तो म्हणत असतो की तुला काय सांगू आणि कसं समजावू ना, खरंच मला कळत नाहीये, तू का समजून घेत नाही आहेस।
इकडे असणारी ही साईची आई जी आहे ती आता बॅगा वगैरे भरत असते। ती म्हणत असते की आपण आता इथे नाही राहायचं, जायचं आहे। त्याच वेळेला आता साई जो आहे तो समजवायचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणत असतो की अशी अचानक तू का निघाली आहेस, तुला इथे का थांबायचं नाही। साई आपल्या आईला चांगलाच ओळखत असतो आणि त्याला कळून चुकलेलं असते की नक्कीच काय गडबड आहे, म्हणजेच आपल्या आईने पैसे घेतले असणार इरावतीकडनं आणि म्हणूनच तो सांगत असतो की तू इरावतीकडून पैसे घेतलेस ना, पण तरी सुद्धा आता ती नाही म्हणत असते आणि लवकर बॅग भर, आपल्याला निघायला हवं असं म्हणून त्याला बॅग भरायला सांगते। पण साई तितकाच हुशार असतो, साईला माहिती असतं की त्याची आई नेमकी काय काय करू शकते आणि म्हणूनच तो आता आईला आपल्या म्हणत असतो की मला माहिती आहे नक्कीच तुला इरावतीने पैसे दिले असतील आणि म्हणूनच तू आता हे सगळं सोडून चाललेली आहेस, यावर तर माझा पूर्णपणे विश्वास आहे। आणि असं बोलून तो आता तिच्यावर भयंकर चिडलेला असतो आणि खरं तर तेच होतं, कारण साईच्या आईच्या बॅगेत खूप जास्त पैसे असतात आणि ते सगळे इरावतीने दिलेले असतात का तर तुम्ही इकडनं निघून जायचं। तर रमा बिचारी अस्वस्थ असते आणि रमाला सावरायला तिथे आता सीमा असते। सीमा जी आहे ती रमाला म्हणत असते की रमा, या सगळ्या गोष्टींचा तू जास्त विचार करू नकोस, तुला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो, बाळा काळजी घे, आता तू 2 जीवांची आहेस आणि मला असं वाटतं ना की तू तिथे यायला हवंस, पण आता मी तिथे कशी येऊ राहिला हा मोठा प्रश्न तिला पडलेला असतो। पण सीमाला सुद्धा रमाची काळजी असते आणि ती आता म्हणत असते की मला असं वाटतंय की तू डिलिव्हरीपर्यंत तरी गेस्ट हाऊसमध्ये येऊन राहायला हवं, कारण मला इरावतीने तसं ब्लॅकमेल केलं आहे, तिने मला सांगितलं आहे की तुला तिकडे घेऊन राहायला यायला सांगितलं आहे। मग जर मी तुला तिकडे घेऊन नाही गेले तर पुन्हा तिने काही करायचा प्रयत्न केला तर मग मी काय करू, मला खरंच कळत नाही आहे, सांग ना मला, माझी मदत कर एवढी। तर आता हे सगळं बोलल्यानंतर रमा म्हणत असते की आई, मी तुमचं ऐकायला तयार आहे, पण त्यासाठी मी तिथे येईन, पण मला जेव्हा 9 महिने पूर्ण होतील आणि माझं बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा मात्र मी तिथे येऊन राहणार नाही, कारण मी आता कोणाचाही सहन करणार नाहीये, काही झालं तरी सुद्धा मी माझं बाळ त्यांना देणार नाहीये, माझं बाळ माझ्याकडेच आहे, मग मला सुद्धा बघायचं आहे की नेमकं काय काय होतं ते, असं देखील रमा आता सांगत असते। त्यावर सीमा म्हणत असते की तू म्हणशील तसं, पण आता काही दिवस तरी तुझे आता खूप जवळ आले आहेत, त्यामुळे तू आमच्यासोबत राहायला हवीस, तू गेस्ट हाऊसमध्ये राहा, मी तुझी काळजी घेत जाईल। रमा म्हणत असते की मी थोडे दिवस गेस्ट हाऊसमध्ये राहायला तयार आहे, पण एकदा का माझं बाळ जन्माला आलं की मी तिथे राहणार नाही, कारण माझ्या बाळाला सुद्धा मी त्यांच्या हवाले करणार नाही, कारण आतापर्यंत त्यांनी जे काही केले, माझी माणसं माझ्यापासून हिरावलीत ते सगळं इरावती आणि माहीने मिळून केले आणि त्यांचाच डाव मी त्यांच्यावर कसा उलटवणार आहे ना ते बघा, काही झालं तरी मी आता त्या इरावतीला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं देखील आता रमा ठरवते। आणि त्याच वेळेला आता सीमा देखील तिच्या सपोर्टने असते। सीमा म्हणत असते की तू काळजी करू नकोस, मी सुद्धा तुझ्या बाजूने आहे, पण आताच्या वेळेला आपल्याला जास्तीत जास्त बाळाची काळजी घ्यायला हवी। पण रमाला आता खूप जास्त दुःख या गोष्टीचं होत असतं की एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनही तिला अक्षयचा फोन आलेला नसतो, अक्षय हा नीट पोचला असेल की नाही ही खात्री आता इथे असणाऱ्या या सीमाला सुद्धा नसते, कारण पावला पावलावर इरावती जी आहे ती अक्षयचं नाव घेऊन तर ब्लॅकमेल करत असते आणि त्यामुळेच आता खूप जास्त अडचणी जी काही सापडलेली असते ती म्हणजे सीमा आणि इकडे रमा आता विचार करत असते की एवढं सगळं घडून गेलं तरीही यांचा फोन आला नाही। आनंदने आणि अभिने आता अक्षयला घडलेली हकीकत सगळी सांगितलेली असते आणि अक्षयने सुद्धा सांगितलेलं असतं की मी लवकरच पुन्हा येईन, कारण मला रमाची आई गेली याचं दुःख आहे। पण आता हे सगळं काही बोलणं जे आहे ते तिथे उभ्या असलेल्या त्या इरावतीने ऐकलेलं असतं आणि म्हणूनच आता इरावती खूप जास्त खवळलेली असते आणि ती म्हणत असते की नाही, अक्षय आता तरी यायला नको जोपर्यंत रमाची डिलिव्हरी होत नाही, का रमाची डिलिव्हरी झाली ना का मग प्रश्नच मिटला, काही झालं तरी सुद्धा मला हे काहीतरी करावं लागेल आणि अक्षयला तिथेच थांबवावं लागेल, असाच आता इरावती विचार करते, कारण तिला माहिती आहे जर आता इकडे अक्षय आला तर तिचा प्लॅन चौपट होऊ शकतो। इकडे मात्र रमाला अक्षयची खूप जास्त आठवण येत असते आणि ती म्हणत असते की यांनी मला एवढं सगळं झालं तरी फोन कसा काय केला नाही। तर इकडे दुबईमध्ये असणारा अक्षय त्याला सुद्धा आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की रमाची आई अशी निघून गेली, तो सुद्धा खूप जास्त रडत असतो, कारण तो रमाच्या आईला आपली आई मानत असतो, आतापर्यंत त्याने रमाच्या आईसाठी सुद्धा खूप काही केलेलं असतं आणि आता तो इथे नसताना त्या
त्याला अचानक सोडून गेल्यात आणि त्याच वेळेला आता त्याला शेवटचं त्यांना पाहता सुद्धा आलेलं नाही आहे ना, त्याचं दुःख जरा जास्तच होत असतं आणि म्हणूनच तो त्याच टेन्शनमध्ये अडकलेला असतो आणि तो विचार करतो की बिचारी माझी रमा, ती सुद्धा किती मोठ्या संकटात असेल आणि तिला काय काय म्हणून सहन करावं लागतंय आणि हे सगळं काही बिचारी एकटी सहन करत आहे या प्रेग्नन्सीमध्ये, असाच आता अक्षय विचार करत असतो। तर इथे असणारी रमा जी आहे ती विचार करत असते की काय वाढून ठेवलंय हे नशिबात, यांनी मला कॉल केला असेल का, माहीच्या नंबरवर केला असेल तर माहीशी यांचं बोलणं झालं असेल का, असे अनेक विचार आता येत असतात रमाच्या मनामध्ये। पण इथे अजूनही रमाला फोन आलेला नसतो, त्यामुळे रमा खूप जास्त अस्वस्थ असते। रमाला या कठीण प्रसंगात आपल्या नवऱ्याचीच म्हणजे अक्षयची साथ हवी असते, पण तो तिथे नसतो म्हणून तिला वाईट वाटत असतं। तर आता रमा गेस्ट हाऊसमध्ये आलेली असते आणि ती अक्षयच्या फोटोकडे पाहून बोलत असते आणि म्हणत असते की मला हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे, पण तुम्ही माझ्यापासून खूप दूर अंतरावर आहात, तुम्हाला काही झालं तर मी ते सहन करणार नाही आणि त्यामुळेच मला तुम्हाला आता तरी सध्या काहीच सांगता येत नाही आहे, पण मी लवकरच तुम्हाला सगळं काही सांगेन, आपलं बाळ येईपर्यंत तुम्हाला हे सत्य कळायलाच हवं, असं देखील रमा आता विचार करत असते। आता इकडे मात्र जी माही असते तिला इरावती सांगत असते की जेव्हा रमा आता अगदी प्रेग्नन्सीच्या जवळ आलेली असेल, जेव्हा तिचं पाणी फ्लो होईल तेव्हा तुला जाऊन ॲडमिट सुद्धा व्हायचं आहे आणि तेव्हा ते बाळ आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायचं आहे, हे सुद्धा आता इरावतीला माहीने सांगितलेलं असतं। इकडे मात्र रमाला आता कळा सुरू होतात, रमा जोरात ओरडत असते ऐक ऐक म्हणून ती मदतीला हाक मारायला मुकादमांच्या फॅमिलीकडे येत असते, म्हणजे त्या घराकडे। पण तेवढ्यातच अक्षयची एंट्री होते। अक्षय आता चक्क दुबईवरून परत आलेला असतो, पण इथे असणाऱ्या इरावतीला हे माहीत नसतं। ती आता इकडे माही जी आहे ती सुद्धा पोटात दुखायचं नाटक करत असते आणि कळा यायचं नाटक देखील करते। तर इकडे मात्र अक्षय जो आहे तो बाहेर असणाऱ्या रमाला सावरतो आणि त्याला रमाच्या कळा दिसतात, म्हणूनच तो आता रमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतो। आतमध्ये असणाऱ्या कोणालाच याबद्दल काहीच माहीत नसतं। तर इकडे मात्र आता माही सुद्धा कळा यायचं नाटक करते आणि त्याच वेळेला आता तिथे असणारी सीमा जी आहे ती माहीला म्हणत असते की चल मी तुला हॉस्पिटलला घेऊन जाते, पण आता इरावती म्हणत असते की तुझी काहीच गरज नाही, जे काही करायचं आहे ना ते मी करते आणि असं बोलून ती सीमाला तिथेच थांबवून ठेवते। सीमाला खरं तर रमासाठी बाहेर पडायचं असतं, पण आता माही आणि इरावती तिला थांबवतात। तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय बाय।